सध्या मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाने एकीकडे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे। मात्र जे नागरिक घराबाहेर पडले ते खरंच सुरक्षित आहेत का असा सवाल आता उपस्थित झालाय। खरं तर महापालिका प्रशासनानं या अगोदर पावसाळ्यापूर्वी कामं ही पूर्ण झाली आहेत। याशिवाय जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरील खड्डे आहेत ते सुद्धा बुजवण्याचं काम पूर्ण झाले असं आवाहन सातत्याने केलंय। मात्र मी सध्या दादर परिसरात आहे। दादर पूर्व परिसरामध्ये, दादर रेटीच्या परिसरामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सध्या मुसळधार पाऊस सध्या जो तो कोसळत आहे। मात्र एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत असताना सध्या इकडची परिस्थिती काय मी तुम्हाला दाखवतो। सध्या या ठिकाणी नागरिकांच्या जीवाशी कसा खेळ होतोय हे आपण इथे पाहणार आहोत। इथे तुम्ही येऊ शकता। तुम्ही इथे जर तुम्ही पाहिलं या ठिकाणी हा असा भला मोठा खड्डा आपल्याला जो या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हा खड्डा आहे समोर तुम्ही पाहतात हा दादर सिटीचा हा संपूर्ण परिसर आहे। या परिसरातून पाहिलं तर या भागातून येणाऱ्या गाड्या आहेत, या एक सायन भागातून येणाऱ्या गाड्या आहेत, तर दुसरीकडे भायखळा परिसरावरून आणि वडाळा अशा 3 ठिकाणाहून येणाऱ्या गाड्या। इथे तुम्ही जर पाहिला हा भला मोठा खड्डा हा जो आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। इथे जर आपण पाहिलं ही खड्ड्याची दृश्य पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण झाली असं जे सांगितलं जात होतं महापालिका प्रशासनाकडून तो खड्डा आता पाहायला मिळत आहे। एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत आहे। मुंबईमध्ये नुकताच 2 घटना घडल्या, त्या म्हणजे एक झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर अशाच प्रकारच्या मॅनहोल मध्ये पडून एका नागरिकाचा जीव गेला। या घटना ताज्या असताना सुद्धा महापालिका प्रशासन अशा खड्ड्यांकडे असेल, अशा घटनांकडे असेल दुर्लक्ष करते का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय। आता मुद्दा आहे तो म्हणजे हा केवळ एकच खड्डा आहे का नाही, रस्ता क्रॉस करून पुढे जाऊया आपण। मी कॅमेरामॅनला सांगू इच्छितो की तुम्ही हा जर परिसर पाहिला या ठिकाणी, हा इथे तुम्ही पाहू शकतात हा आणखी एक खड्डा इथे पाहायला मिळतोय। हा आहे आणखी एक खड्डा बघा। हा जर खड्डा पाहिला तर जवळपास एवढा खड्डा आहे बघा। या खड्ड्यामध्ये हा एवढा एक पाय जाईल तो एवढा खड्डा आहे। तर हे असे खड्डे जर रस्त्यात असतील तर मुंबईकरांनी नेमकं वाट कशी काढायची। जर दुचाकी असतील तर या अगोदर सुद्धा आपण पाहिले मुसळधार पावसामध्ये खड्ड्यामध्ये पडून अनेकांना आपल्या जीव गमवावा लागलेला आहे, नागरिकांचा मृत्यू झालेला आहे। ही घटना पाहतोय आपण दादर जेटी परिसरामध्ये, ज्या ठिकाणी खरं तर सरकारकडून सातत्यानं सांगितलं जातं की मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवायचं, मात्र अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय सध्या ही परिस्थिती ज्याची पाहायला मिळते। दुचाकी स्वार असतील, जर सध्या परिसर आपण जर पाहिला हा जो परिसर तुम्ही या ठिकाणी पाहतात हा पावसामध्ये नेहमी साचलेलं पाणी या ठिकाणी पाहायला मिळतं। संपूर्ण पाणी जे या परिसरात भरतं आणि आता त्याच भागातील हा खड्डा पाहायला मिळतोय। जे दुचाकी स्वार आहेत त्यांना या खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतो, त्यामुळे पालिका प्रशासनाचं नक्कीच या ठिकाणी लक्ष आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय। ही झाली घटना या एकाच मार्गावरती जर आपण पाहायला गेलं तर दुहेरी मार्ग आहे। एका ठिकाणी थेटपणे दादर पश्चिमेच्या दिशेने जाणारा मार्ग आहे, तर दुसरीकडे दादर पश्चिमून पूर्वेला येणारा रस्ता आहे। दोन्ही मार्गावरती खड्डे पाहायला मिळत आहेत। हा एक खड्डा आहे, दुसरीकडे आपण जो मगाशी पहिला बघितला तो एक खड्डा आहे। आणखी एक चित्र मी तुम्हाला दाखवणार आहे। सध्या पाहतोय की ही दृश्य जी आहे खरं तर मुंबईतील दृश्य आहेत। पावसाळ्यामध्ये खरंच कामं पूर्ण झाली आहेत का ते आपण या ठिकाणी तपासत आहोत। मी कॅमेरामॅनला सांगू इच्छितो की सध्या आपण पाहतोय की ही पूर्णपणे एकीकडे कामं चालू आहेत, रस्त्याच्या कडेला कामं चालू आहेत, दुसरीकडे वाहतूक आहे आणि अशा नागरिकांना त्याचा सामना करावा लागत आहे। काही दुचाकी स्वार आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत। त्यांच्याशी त्यांचं म्हणणं काय ते जाणून घ्यायचं, त्यांच्याकडून त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। त्यांचं या सगळ्यावरती म्हणणं काय हे सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार, कारण अशा प्रकारे खड्ड्यांचा सामना या प्रवाशांना असेल, या दुचाकी स्वारांना असेल करावा लागतो। आणि सध्या आपण पाहतो दृश्य त्याच्यामधून खरं तर दुचाकी स्वारांना वाट काढावी लागते। त्यांच्याशी आपण जे या ठिकाणी संवाद साधणार आहोत, त्यांचं या सगळ्यावरती मत काय ते जाणून घेणार आहोत। समोर खड्डा बुजवले पाहिजे, खड्डे खूप डेंजर आहेत, त्याच्यामुळे अपघात होतात। दुचाकी जरा मेन होतात, पालिका दुर्लक्ष करते का? दुर्लक्ष करते, पण लक्ष देऊन ते केलं पाहिजे। लोकांच्या जीवाशी खेळू शकत नाही ना, तर लवकरात लवकर ते खड्डे आधीच बुजवले पाहिजे। पूर्वी संपूर्ण कामं पूर्ण झाली असं सांगितलं पूर्ण झाली ते खोटे आहे, हे जरा खड्डे दिसत आहेत ना, लवकरात लवकर हे ऍक्शन घेतील असं मी आणखी काही दुचाकी स्वार आहेत त्यांची सुद्धा बोलण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत। त्यांचं या सगळ्याची मत आहे त्यांचे आपण जाणून घेणार आहोत। इथे आपण पाहतोय समोर या ठिकाणी आपण पाहतो समोर खड्डा पाहायला मिळतोय, काय सांगाल? काय आता खड्ड्याचं आता ते केलं पाहिजे, खड्ड्याचं बुजवायला हवं पावसाळ्यात थोडं खड्ड्याला
दुरुस्ती केली पाहिजे ना, नाहीतरी तसं इथे पाणी काम जमा पूर्ण झालं असं सांगितलंय, खरंच काम पूर्ण झालंय का? नाही, काम नाही पूर्ण झालंय. काय काय सामना काय करावा लागतो, काय कुठल्या त्रासाला आता त्या सामना खड्ड्यात आता पाणी भरलं तर तिथे बाईक वाले पडू शकतात. हा. त्याच्यामुळे खड्डा बुजवायला पाहिजे. काय केलं महापालिका पाहिजे, प्रशासनाने काय केलं पाहिजे? लक्ष घालायला पाहिजे त्यांनी. घालतंय ते लक्ष खरंच. चालू आहे प्रयत्न. तर आपण पाहतो या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. जे दुचाकी स्वार आहेत त्यांचं या सगळ्यावरचं मत आपण जाणून घेतोय. आणखी काही दुचाकी स्वार आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करण्याचा प्रयत्न जो करणार आहोत. त्यांचं या सगळ्यावरती मत काय, कारण या खरं जर पाहिलं हा एवढा मोठा खड्डा, त्याच्यामधून त्यांना प्रवास जो तो करावा लागतोय. त्यामुळे खरंच ही प्रवाशांच्या प्रतिक्रिया आहेत त्या म्हणजे खरंच काम पूर्ण झालंय का, असा सुद्धा सवाल या निमित्तानं पाहायला मिळतोय. खरं तर पाहायला गेलं तर मुसळधार पाऊस हा मुंबईमध्ये आणि त्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांना प्रवास जो तो करावा लागतोय. काही दृश्य आहेत, मी आणखी दृश्य एकीकडे खड्डा पाहिला, आणखी काही दृश्य ती सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर हा जो परिसर तुम्ही पाहिला, हा संपूर्ण दादर बीटीचा हा जो परिसर आहे तो पाहतोय. इथे जर पाहिलं गेलं तुम्ही की हा एक खड्डा जो होता आपण पाहिला, यानंतर इकडची परिस्थिती जर पाहिली तर हा जो मार्ग आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे इथे केवळ ही टाकी टाकून इथे पाहतोय आपण, इथे सगळी अशी दगडी आहेत आणि त्यानंतर हा खड्डा आपल्याला पाहायला मिळतोय जो केवळ आणि केवळ या ठिकाणी आपण पाहतोय झाकण याच्यावरती आहे आणि तसं रस्त्याच्या मधोमध आहे. आपण पाहतो हा रस्ता आहे, या ठिकाणून गाड्या जातात. म्हणजे जर एखादा दुचाकी स्वार येत असेल तर त्याने ह्या सगळं बघून जायचंय, मात्र त्याच्यामध्ये त्याचा पडून जीव गेला तर त्याला जबाबदार कोण, असा सुद्धा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. कारण इथे पाहतो आपण हे कसं करण्यात आलंय बघा. या ठिकाणी या काट्या ज्या आहेत त्या अशाच रस्त्यावरती पडलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे हा एवढा मोठा भला मोठा इकडे अंतर निर्माण झालंय. खड्डे ज्या ठिकाणी खड्डा त्या ठिकाणी दगड टाकून तो खड्डा लेवल करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तर जी टाकी आहे त्याच्यामध्ये पाणी जाते, त्याच्या बाजूला हे जे खरं तर गटर लाईन वरती झाकण असतं ते झाकण ठेवण्यात आलेलं आहे. मी कॅमेरामॅनला सांगू इच्छितो, मी जवळून दाखवलं दृश्य, ही आपण दृश्य पाहतो या ठिकाणी की अशा प्रकारची ही परिस्थिती सध्या मुंबईतल्या दादर परिसरामध्ये आहे. अनेकांना खरं तर नागरिकांनी सवाल उपस्थित केले की या सुरक्षा म्हणजे साधारणतः नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा खरं तर निर्माण आहे. जर गाडीवरती आपण पाहिलं अशी लहान मुलं असतील, त्यांच्यासोबत पालक असतील, ते प्रवास करत असतात, मात्र ही त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांचं नेमकं या सगळ्यावरती प्रतिक्रिया सुद्धा समोर येतात. त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत ज्याची या ठिकाणी करणार आहोत. त्यांचं मत काय, समोर आपण पाहतोय की हा जो खड्डा आपल्याला भला मोठा जो तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे, त्याच्यातूनच वाट जी ती काढावी लागत आहे. दरम्यान सध्या मुंबईमध्ये जर आपण पाहायला गेलं तर मॅनहोल मध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर आपण पाहतोय की प्रशासन अजूनही जागा झालं नाहीये का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. कारण या ठिकाणी असं जर रस्त्याच्या मधोमध असं जर परिसर असेल तर निश्चित असतो कुठेतरी नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा हा भाग आहे का, हा जो परिसर आहे तो पाहायला मिळतो.